असं वाटत होतं आता महाराष्ट्राला शरद जोशीनंतर बच्चूभाऊच्या रूपात शेतकऱ्याचा एक प्रश्न मांडणारा नेता भेटला. पण तसं तर काही असं वाटत नाही. बच्चूभाऊंनी जे काल आंदोलन केलं आणि ज्या भाषा होता त्यांच्या का आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाका, आम्ही रेल रोको करू, जोपर्यंत आम्हाला कर्ज माफी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तर मग कर्जमाफी तुम्हाला घ्यायची होती तर मग तुम्ही तारखेला का मान्य केलं? तुम्ही कर्जमाफीच घ्यायला पाहिजे होती. मग असं कुठंतरी वाटतंय का शेतकऱ्याची परत फसवणूक झाली? मला एक सांगा, आता महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे किंवा तुमचे बच्चू भाऊ आहे, शेतकऱ्याला फसवता यांना थोडीसुद्धा असं लाज शरम काहीच वाटत नाही का? आता ते तर तोंडून बोलणं तर काही असं हे होत नाही. पण नाही, मग ते करता आपण बोलू पण शकत नाही का? शेतकऱ्याची फसवणूक त्यांनी केलीच आहे. फसवणूक केली नाही का? 7-12 कोरा कोरा कोरा. आता मागे बच्चू भाऊ उपोषणाला बसले, त्यांना तारीख दिली होती का आम्ही करू, अभ्यास करू, असं करू तसं करू. आता परत ह्यावेळेस पण देवेंद्र फडणवीस म्हणता का 30 जूनपर्यंत तुम्हाला आता कर्जमाफी देऊ बा. काय वाटतं? मध्ये सुकाणू समिती स्थापन केली, आता बच्चू भाऊचं पण भाषा बदलली एकदम. बच्चू भाऊ कसा आहे, फुल राजकारणी माणूस आहे. गुवाहाटीला तोच गेलता बरोबर, आणि आता पण आंदोलन करायला तोच. मग कुठं तरी मॅनेज झाला की सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. आता कर्जमाफी काय शेतकऱ्यावर लय मोठं कर्ज आहे असं काही नाही. पण तुमचा एक जर कंपनीवाला मोठा उद्योगपती त्याचं तुम्ही अब्ज रुपये कर्ज माफ करत्या, शेतकऱ्याचं किती त्याचा विचार केला तर कर्ज माफ करायला पाहिजे. परत शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीतून जावं लागतं. रात्रीचे वाघ आहे, डुकरं आहे, अवकाळी पाऊस आहे, रोगराई आहे, सगळ्या गोष्टी. विषय माझा एकच आहे, आपल्या विषय एकच आहे का दूध आंदोलन झालं होतं, भाजीपाल्याला दुधाला भाव भेटला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रात इतकं खतरनाक आंदोलन झालं होतं, प्रत्येकाला इच्छा निर्माण झाली की आता काहीतरी होणार. मग काय झालं? तिकडं गेले ते स्नेहाला ताईला घेऊन ते 4-5% भामटे ते शेतकरी संघटनेचे पादरे पुढरी, आणि त्या ठिकाणी ते डायरेक्ट मॅनेज झाले का नाही? ते काय करायचं, त्याच्यातून ते स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करतात. कोणतरी नेता तयार होता. तो थोडं आंदोलन करायचं, 5-50 माणसं जमा करायचे, लगेच पुढे यायचो, तो नेता होतो. त्याला शेतकऱ्याची काय घेणं, शेतकऱ्याचा फक्त वापर होतो. बरोबर आहे की नाही? आणि आज परिस्थिती अशी आहे, शेतकऱ्यावर त्यांनी जर कर्जमाफी केली, शेतकऱ्याला थोडासा आधार होईल. बरं, शेतकरी संघटित होत नाही, त्यांना माहिती. बच्चू कडू हे त्याच वेळेस कळलं ते जनतेला, स्वतःला सगळ्यांना वाटायचं की यार खरंच झिरो आहे. पण ते ज्यावेळेस म्हणते ना आम्ही उठाव केला, सगळे म्हणायचे गद्दारी केली, आणि हे म्हणजे आम्ही उठाव केला, अरे म्हटले यांची भाषा. पण त्यांना आता चान्स होता, सगळा गोरगरीब शेतकरी नागपूरला जमा झाला, आरपारची लढाई करू म्हणे आम्ही, आणि तुमचं बैठक झाली, तुमची भाषा भामटीत आली डायरेक्ट. नाही, मॅनेज झाले 100% मॅनेज. बैठकीत असा निर्णय लागला